नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचाराची। बांगलादेशात हिंदूंविरोधात हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढतायत। देशातील 1,31,00,000 हिंदूंचं अस्तित्व धोक्यात आलंय। घरांना आग लावणं, धार्मिक स्थळांवर हल्ले, मारहाण आणि हत्या अशा घटनांमुळे हिंदू समाजात दहशत पसरली आहे। काय आहे या हल्ल्यांमागचं कारण? बांगलादेश पुन्हा काय एकदा पेटलंय? तिथं काय हिंसाचार उसळलाय? पाहूयात हा रिपोर्ट। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार। मंदिरं जाळली, घरं तोडली। एक कोटी 31 लाख हिंदूंचं अस्तित्व धोक्यात। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पळून लावल्यानंतर बांगलादेशातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। या ठिकाणी दिवसेंदिवस हिंदू विरोधी वातावरण बनत चाललंय। उस्मान हादीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा बांगलादेशात हिंसाचार वाढलाय। मोहम्मद युनूस सरकारवर कट्टरपंथीयांना संरक्षण दिल्याचा आरोप असून बांगलादेशात हिंदू भगाव मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोप देखील केला जातोय। युनूस सरकारनं सत्तेत येताना विकास, बदल आणि शांततेचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती आणखीनच बिघडत असल्याचा दावा करण्यात आलाय। बांगलादेशात हिंदूंना उघड धमक्या दिल्या जात आहेत। हिंदूंची मंदिरं जाळण्यात येत आहेत। घरांवर हल्ले केले जात आहेत। दीपू चंद्र दास या युवकाला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आलाय। परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं जातंय। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आवाज उठवलाय। तस्लिमा नसरीन यांनी युनूस सरकारला थेट सवाल विचारलेत। हिंदू विरोधी कट्टरपंथीयांवर कारवाई होणार की नाही? पीडित हिंदूंना भरपाई दिली जाणार का? इतक्या गंभीर घटनांकडे दुर्लक्ष का केलं जातंय? हिंदूंना अशाच प्रकारे जिवंत जळू दिलं जाणार का? असा सवाल तस्लिमा नसरीन यांनी विचारलाय। बांगलादेशातल्या हिंसाचाराची सुरुवात उस्मान हादी याच्या हत्येनंतर झाल्याचं सांगितलं जातंय। या हत्येमागेही राजकीय कट असल्याचा आरोप होतोय। आगामी सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यासाठी युनूस सरकारमधील एका गटानंच हत्येचा कट रचल्याचा आरोप उस्मान हादीच्या भावानं केलाय। असं असलं तरी बांगलादेशातली सध्याची परिस्थिती पाहता इथं हिंदू सुरक्षित नाहीत हेच अधोरेखित होतंय। यावर आता भारत सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। आणि आता बातमी आहे जगाला हादरवणाऱ्या एप्स्टीन फाईल्स संदर्भातली। मात्र जगाची झोप उडवणाऱ्या एप्स्टीन फाईलमध्ये नेमकं काय आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। जगाची झोप उडवणारी एप्स्टीन फाईल उघड। मुलींचे रेट ते बड्या नेत्यांच्या चॅटचा पर्दाफाश। एप्स्टीन फाईल मध्ये कुणाची नावं? जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीची झोप उडवणारी जेफ्री एप्स्टीन फाईल अमेरिकन संसदेनं जगासमोर आणली आणि जगात एकच खळबळ उडाली। कारण डोनाल्ड ट्रम्प ते बिल गेट्स आणि नोम चोम्स्की ते अनेक दिग्गजांचे धाबे आणले, कारण त्यांचा भांडाफोड याच एप्स्टीन फाईलमुळे झालाय। हा फोटो पहा। लोलिता या कादंबरीतील प्रौढ व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीबद्दलच्या आकर्षणावर आधारित लोलिता या वादग्रस्त कादंबरीच्या ओळी मुलीच्या पायावर आणि पाठीवर दिसतायत। एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, नोम चोम्स्की, ब्रिटनचा प्रिन्स अँड्रू यांच्या सोबतच जगभरातील दिग्गजांचे फोटो समोर आले। एप्स्टीन फाईल्समध्ये फक्त मुलींसोबतच्या सेक्स रॅकेटचे फोटोच नाही तर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या रॅकेटचा पुरावाच समोर आलाय। त्याचे चॅट्स आणि रेकॉर्ड समोर आलेत। रशियातून आणलेल्या मुलींसाठी $1000 रकमेचा उल्लेख आहे। मुलींसोबत नेत्यांचे फोटो आणि रेकॉर्डिंग समोर आली। पैशांच्या देवाणघेवाणीचे दस्तावेज आहेत। मात्र जगात खळबळ उडून देणारा हा एप्स्टीन नेमका कोण आहे पाहूया।
जेफ्री एप्स्टीन हा इस्रायलचा हेर आणि अमेरिकन अब्जाधीश होता. जगभरातील शक्तिशाली लोकांशी त्याचे जवळचे संबंध होते. अमेरिकेत त्याचं खासगी बेट होतं. अल्पवयीन मुलींच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा तो म्होरक्या होता. खासगी बेटावर बड्या धेंड्यांना अल्पवयीन मुली तो पुरवायचा. एप्स्टीन फाईलमुळे जगाला आदर्शाचे डोस देणाऱ्यांच्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा टराटरा फाटलाय. मात्र एप्स्टीन फाईलमध्ये कोण कोण यात अडकणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत काही गंभीर आरोप समोर आलेत. कागदपत्रांमधल्या दाव्यांनुसार काही वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणाचं पुढे काय झालं पाहूयात या रिपोर्टमधून. डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीनवर बलात्काराचा आरोप. गोळी लागून महिलेचा मृत्यू. जुनी फाईल पुन्हा जगासमोर. बहुचर्चित एप्स्टीन फाईलनं जगभरात खळबळ माजवली आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित आरोपांची नवी कागदपत्र समोर आल्यामुळं अमेरिकेचे राजकारण ढवळून निघालंय. मंगळवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या या एप्स्टीन फाईलमधील कागदपत्रांनुसार एका महिलेनं ट्रम्प यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर गोळी लागून या महिलेचा मृत्यू झाला. मात्र न्याय विभागानं ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी हे असत्य आणि सनसनाटी पसरवण्यासाठी केलेले आरोप असल्याचं सांगितलंय. 2020च्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्यावरील आरोपांची फाईल FBI कडे पाठवण्यात आली होती. त्यात एका कथित पीडित महिलेनं ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचा दावा होता. मात्र त्याला कोणताही विश्वसनीय आधार नव्हता असं न्याय विभागानं स्पष्ट केलंय. या प्रकरणात एका लिमोझिन ड्रायव्हरची साक्ष देखील झाली होती. अमेरिकेच्या न्याय विभागानं या फाईल्समध्ये कुठेही डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित मानले गेल्याचा पुरावा आढळून आलेला नाही. मात्र एप्स्टीन आणि ट्रम्प 2000च्या दशकात सामाजिक कामांच्या निमित्तानं संपर्कात होते असंही सांगण्यात येतंय. सध्या एप्स्टीन फाईल्सनं जगभरात धुमाकूळ घातलाय. या फाईल्समधून जगभरातील दिग्गज नेत्यांचे एप्स्टीन सोबतचे फोटो आणि इतर गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र अमेरिकन न्याय विभागानं ट्रम्प यांच्यावरील बलात्काराचा आरोप फेटाळून लावलाय. केवळ प्रसिद्धीसाठी कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय हे आरोप केले जात असल्याचं न्याय विभागानं म्हटलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना क्लीन चिट मिळाली आहे. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता एक आनंदाची बातमी आहे गाझा पट्टीतून. युद्धानं बेचिराग झालेलं गाझा शहर स्मार्ट सिटी बनणार आहे. येत्या काही वर्षात या ठिकाणी आलिशान रिसॉर्ट्स आणि हायस्पीड ट्रेन धावताना दिसेल. कुणी बनवलंय गाझासाठी स्मार्ट प्लॅन आणि नेमकी काय आहे ही संकल्पना पाहूयात हा रिपोर्ट. गाझा होणार स्मार्ट सिटी. गाझाच्या विकासासाठी 9.3 लाख कोटींचा प्रस्ताव. आलिशान रिसॉर्ट्स आणि हायस्पीड ट्रेन धावणार. इस्रायलच्या हल्ल्यांनी गाझा शहर पुरतं उद्ध्वस्त झालंय. सलग 2 वर्ष चाललेल्या इस्रायल हमास युद्धाची सर्वाधिक झळ गाझा पट्टीला बसली आहे. या ठिकाणची 90% घरं उद्ध्वस्त झाली आहेत. शासकीय इमारती, शाळा, हॉस्पिटल्स झालेलं नुकसान आकड्यात सांगणं कठीण आहे. मात्र याच गाझाला उभारी देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. गाझामध्ये 9.3 लाख कोटी खर्चून एक स्मार्ट सिटी बनवण्यात येईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. तिथं आलिशान रिसॉर्ट्स आणि हायस्पीड ट्रेन देखील धावेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. पाहुयात डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता प्रस्ताव सादर केलाय.
या प्रकल्पात लक्झरी रिसॉर्ट्स, बीच हॉटेल्स आणि हायस्पीड ट्रेन सारख्या सुविधा निर्माण करण्याची चर्चा आहे. या प्रकल्पाला प्रोजेक्ट सनराईज असं नाव देण्यात आलंय. शहराअंतर्गत प्रवासासाठी हायस्पीड ट्रेन नेटवर्क, रुंद आणि आधुनिक रस्ते तसंच मल्टी मॉडल वाहतूक व्यवस्था विकसित केली जाईल. विजेच्या समस्येशी झुंजत असलेल्या गाझामध्ये AI आधारित स्मार्ट पॉवर ग्रिड स्थापित केले जातील, ज्यात सौर आणि इतर अक्षय ऊर्जा वापरली जाईल. डिजिटल गव्हर्नन्स, ई-गव्हर्नन्स प्रणाली, डेटा प्लॅटफॉर्म आणि एक मुख्य डिजिटल कार्यालय असेल. व्यापार आणि रोजगार वाढवण्यासाठी फ्री ट्रेड झोन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, जिल्हा तंत्रज्ञान केंद्र, इनोव्हेशन लॅब आणि स्टार्टअप सेंटर्स देखील तयार केले जातील. या संपूर्ण मेगा प्रोजेक्टवर पुढील 10 वर्षात टप्प्याटप्प्यानं खर्च केला जाईल. अमेरिका सुमारे 5 लाख कोटी रुपयांची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या हमीच्या स्वरूपात देईल, तर उर्वरित पैसा आखाती देश, युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून गोळा केला जाईल. त्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर पुढे नेण्याची तयारी आहे. मात्र योजनेसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. सर्वात मोठं आव्हान म्हणजे सुमारे 20 लाख पॅलेस्टिनींच्या पुनर्वसनाचं आहे. जेव्हा गाझामध्ये बांधकाम सुरू होईल तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागेल, तर त्यांना कुठे ठेवलं जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. दुसरी मोठी समस्या म्हणजे युद्धानंतर जमा झालेला कोट्यवधी टन ढिगारा, जो हटवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स आणि बराच वेळ लागेल. 23 लाख लोकसंख्या असलेल्या या गाझामधून जवळपास 20 लाख लोक बेघर झालेत. म्हणजे सुमारे 90% लोकसंख्येला आपलं घर सोडावं लागलंय. आता अमेरिकेचा हा प्रस्ताव खरंच अंमलात येतो का आणि त्यासाठी इतर देश कशा प्रकारे सहकार्य करतात हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे रशियातून. रशियाच्या सायबेरिया भागात भीषण थंडीनं कहर केला असून तापमानानं सर्व विक्रम मोडीत काढलेत. जगातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक असलेल्या याकुतिया इथं तापमान थेट उणे 56 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय. परिस्थिती गंभीर होताच प्रशासनानं शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आलाय. सायबेरियात थंडीचे सर्व विक्रम मोडीत. पारा उणे 56 अंशांवर. शाळा कॉलेजेस बंद, जनजीवन ठप्प. हाडं गोठवणारी थंडी, घराबाहेर पडलेलं दाट धुकं आणि सगळीकडे पसरलेला हा बर्फ. हे दृश्य आहे रशियाच्या सायबेरियातलं. इथं तापमानाचा पारा उणे 56 अंशांवर पोहोचलाय. याकुतियातील टिक्सी या किनारी गावात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. हिमवृष्टी आणि वेगवान वाऱ्यांमुळे संपूर्ण गाव बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकलं गेलंय. अनेक घरांच्या दारांपर्यंत बर्फ साचल्यामुळं नागरिकांना घराबाहेर पडणंही अशक्य झालं असून अनेक जण घरातच अडकून पडलेत. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात तापमान आणखीन घसरून उणे 60 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. याकुतिया हा प्रदेश जगातील सर्वात थंड वस्ती असलेल्या भागांमध्ये गणला जातो. इथं हिवाळ्यात तापमान साधारणतः उणे 40 ते उणे 50 अंश सेल्सिअस दरम्यान असतं, तर काही वेळा ते उणे 60 अंशांपर्यंतही घसरतं. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय. शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे. रस्ते बंद असून दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणंही कठीण झालंय. प्रशासन आणि आपत्कालीन सेवा बर्फ हटवण्याचं काम करतंय, मात्र जोरदार वाऱ्यांमुळे अडचणी येत आहेत. दरम्यान हवामान खात्यानं नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याकुतियात थंडी नवीन नाही, मात्र यंदाच्या थंडीनं आणि हिमवादळानं जनजीवन अक्षरशः गोठून टाकलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे फ्रान्समधून. फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश्य आजारानं कहर केलाय. त्यामुळे देशाच्या दक्षिण पश्चिम भागात ॲनिमल लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या विषाणूजन्य आजारामुळे फ्रान्स सरकारचं टेन्शन प्रचंड वाढलंय, तर अनेक भागातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. फ्रान्समध्ये गायीमध्ये कोरोना सदृश्य आजाराचा कहर.
लंपीमुळे 3000 गायींचा मृत्यू. फ्रान्समध्ये एनिमल लॉकडाऊन जाहीर. फ्रान्समध्ये कोरोना सदृश्य आजारानं कहर केलाय. लंपी स्किन डिसीज हा आजार गाय आणि बैलांमध्ये वेगानं पसरतोय. या आजारानं आतापर्यंत 3000हून अधिक गायींचा बळी घेतलाय. त्यामुळे फ्रान्सच्या दक्षिण पश्चिम भागात एनिमल लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या विषाणूजन्य आजारामुळे फ्रान्स सरकारही चिंतेत सापडलाय. अनेक भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलनं करतायत. सरकार या आजारावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवू शकत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान क्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. लंपी स्किन डिसीज हा आजार कॅप्रीप्रॉक्स या विषाणूमुळे होतो. हा विषाणू डास किंवा रक्त शोषणाऱ्या इतर कीटकांद्वारे जनावरांमध्ये पसरतो. विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर 5 ते 28 दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. या आजारावर तात्काळ उपचार उपलब्ध नाहीत, मात्र लसीकरणाद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येतं. फ्रान्स सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 10 लाख गायींना लस देण्यात आली आहे. फ्रान्समध्ये लंपी स्किन डिसीज गायींमध्ये झपाट्यानं पसरतोय. जुलै 2025 पासून आतापर्यंत सुमारे 3000 गायींचा मृत्यू झाला. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी फ्रान्स सरकारनं एनिमल लॉकडाऊन लागू केलाय. एनिमल लॉकडाऊन अंतर्गत एखादी गाय संक्रमित आढळली तर त्या परिसरातील सर्व गायी मारल्या जातील. सरकारनं याला इच्छा मृत्यू असं नाव दिलंय. लंपी स्किन डिसीजचा प्रसार रोखण्यासाठी पशुधनाच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गायींची खरेदी विक्री करता येत नाही. लसीकरणासंदर्भात सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही. सरकारनुसार संक्रमित भागाच्या 50 किलोमीटर परिसरात आपत्कालीन लसीकरण केलं जात आहे. मात्र या धोरणावरून शेतकरी नाराज आहेत. गायींमध्ये पसरणारा हा आजार रोखण्यासाठी फ्रान्स सरकारनं कडक पावलं उचलली आहे. मात्र त्यातूनही या आजारानं देशाची सीमारेषा ओलांडली तर जगाला पुन्हा नव्या संकटाला सामोरं जावं लागेल. हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात आणखी एक सून येणार आहे. ज्युनियर ट्रम्प पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात येणारी ही नवीन सूनबाई आहे तरी कोण, पाहुयात हा रिपोर्ट. ज्युनियर ट्रम्प पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार. व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प यांच्या मुलाचा साखरपुडा. कोण आहे ट्रम्प यांची नवी सून? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे, कारण त्यांच्या लाडक्या लेकाचं पुन्हा लग्न जुळलंय. ज्युनियर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पाम बीच मधील प्रसिद्ध सोशलाइट बेटिना अँडरसन हिच्यासोबत त्यांचा साखरपुडा पार पडला. व्हाईट हाऊस मध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात त्यांनी ही गोड बातमी दिली आहे. बेटिना ही सुप्रसिद्ध समाजसेवक हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर आणि इंगर अँडरसन यांची मुलगी आहे. पाम बीचच्या सामाजिक वर्तुळात ती अत्यंत सक्रिय आहे. होप फॉर डिप्रेशन रिसर्च फाउंडेशन आणि प्रोजेक्ट पॅराडाईज या संवर्धन मोहिमेत तिनं महत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या महिन्यात राजस्थानात एका लग्नासाठी या जोडप्यानं हजेरी लावली होती. भारत दौऱ्यानंतर दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली. व्हेनेसा ट्रम्प हिच्यासोबत ट्रम्प ज्युनियर यांचं पहिलं लग्न झालं होतं. व्हेनेसा आणि ज्युनियर ट्रम्प यांना 5 मुलं आहेत. त्यानंतर फॉक्स न्यूजच्या माजी होस्ट किम्बर्ली गिलफॉयल हिच्यासोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. मात्र 2024 मध्ये दोघांचं नातं संपुष्टात आलं. साखरपुड्याची घोषणा करताना ज्युनियर ट्रम्पनं बेटिनाचे खास आभार मानले. तिनं होकार दिल्यामुळेच हे शक्य झालं असं सांगत त्यांनी तिला धन्यवाद दिले. तर हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ असल्याची प्रतिक्रिया बेटिनानं दिली आहे. आता बेटिना आणि ज्युनियर ट्रम्प यांचा विवाह सोहळा शाही पद्धतीनं होतो की साधेपणानं, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. नायजेरियाच्या ईशान्येकडील मैदुगुरी शहरात बुधवारी संध्याकाळी अत्यंत खळबळजनक घटना घडली. गंबोरू मार्केट परिसरातील एका गजबजलेल्या मशिदीत संध्याकाळी नमाजाच्या वेळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 35हून अधिक जण गंभीररित्या जखमी झालेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की मशिदीच्या भिंतींना तडे गेले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. अमेरिकन सैन्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियात ऑपरेशन हॉक आय सुरू केलंय. अमेरिकेच्या हवाई दलानं इसिसच्या सुमारे 70 तळांवर भीषण हल्ले करत त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त केलंय. 13 डिसेंबरला झालेल्या हल्ल्यात 2 अमेरिकन जवान शहीद झाले होते. अमेरिकेच्या संरक्षणास धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांना जगात कुठेही शोधून संपवू असा कडक इशारा ट्रम्प यांनी या कारवाईतून दिलाय. गेल्या काही दिवसांपासून थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. या दरम्यान थायलंडच्या सैन्यानं काही दिवसांपूर्वी कंबोडियाच्या वादग्रस्त सीमा भागामध्ये असलेली विष्णूची मूर्ती तोडली. बुलडोझरच्या मदतीनं मूर्ती पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. त्यानंतर भारतानं या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्रोनं आज श्रीहरिकोटामधून ऐतिहासिक प्रक्षेपण केलंय. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून अमेरिकेचा ब्लू बर्ड ब्लॅक 2 उपग्रह इस्रोनं अवकाशात प्रक्षेपित केलाय. M6 Bluebird Block 2 mission, a majestic liftoff. The rocket is beautifully steering through the bright Sriharikota sky. 100 boosters. Both S200 motors separated. Just now we have had a confirmation of the separation of the 2 S200 boosters. रेंज ऑपरेशन निदेशक. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाला इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.